हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. कशा आहात? मजेत ना? तर असेच मजेत राहा आणि माझे नवनवीन छान छान ब्लॉग्स पाहत राहा. तर आज अचानक ठरलं देवाला जायचं. पण जायचं कुठं हे तर त्यांनी सांगितलंच नाही. पण जायचं होतं, मला म्हटले सरप्राईज. म्हणून मग आम्ही निघालो, आवरलं आणि सगळेच निघालो. मम्मी पप्पा हे सोबत होते. मला फक्त एवढंच सांगितलं की बस गाडीत जायचंय आपल्याला देवाला. देवाला कुठं जायचंय, कधी जायचंय, कसं जायचंय हे काही मला सांगितलंच नव्हतं. मग मीही काय आवरलं आणि बसली गाडीत. तर अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर कळलं मला नेमकं जायचंय कुठं, तेही जाण्याच्या इशाऱ्यावरून कळलं रस्त्याने निघाल्यानंतर. मग आता इथपर्यंत आल्यानंतर माझ्या लक्षात आलं आपल्याला जायचंय कुठं. मग निघालो आम्ही पुढं. तुमच्या आलं का लक्षात हा रस्ता कुठला आहे? जर आला असेल तर मला नक्की सांगा बरं का कमेंटमध्ये. रस्त्यावर अजिबात गर्दी नव्हती. खूप एकांटी रस्ता होता. रस्त्याने जाताना एकदम भयान शांतता होती. फक्त गाडीचा आवाज येत होता आणि अधूनमधून एखादी टू व्हीलर भेटत होती. तर आम्हाला अशाच 2 टू व्हीलर भेटल्या पुढं चालताना. आणि नंतर पुढं गेल्यानंतर हे एक नवीन मंदिर, आता सध्या मंदिराचं काम चालू आहे या. हे जैन मंदिर आहे. तर हे कुठलं आहे हे तुम्ही जर बघितलं असलं तर सांगा बरं का. कारण मी हे पहिल्यांदाच बघितलं होतं. कारण आम्ही या रोडनी पहिल्यांदाच चाललो होतो. तर उन्हाळ्याचे दिवस आणि त्यात रस्त्यावर कुणीच नाही. एकदम भयान शांतता. बाहेर रस्त्यावर देखील कुणी दिसत नव्हतं. तर हे मंदिर तर इतकं भारी वाटत होतं ना लांबून. असं वाटत होतं जावं आतमध्ये बघायला. पण काम चालू असल्यामुळं आणि तिथं वॉचमन लोकं असल्यामुळं आतमध्ये आपल्यासारख्यांना सोडत नव्हते. म्हणून मग आम्ही पुढं तसंच आलो. पुढं आल्यानंतर शहरी भाग लागला आणि शहरी भागामध्ये कसं गर्दी भरपूर असते आणि त्यातली त्यात या गावात तर बाजार भरलेला होता. बाजार खूप भरलेला होता. म्हणजे लोकांची गर्दी खूपच होती आणि रस्त्यावरही लोकांनी दुकानं मांडलेली होती. मग जाताना येताना रस्त्यावर गर्दी जास्तच झालेली होती आणि जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांनाही जरा अडचणच वाटत होती. त्यामुळे त्या ठिकाणाहून जरा सावकाशच चालावं लागत होतं. हे पहा अशा पद्धतीने किती गर्दी झाली बघा तुम्हीच आता. बायकांचा, खेडेगावातील बायकांचा बाजारही चालू होता. कोणी काही खरेदी करीत होतं, कोणी काही तर. तर आता ही वेस पाहून तुमच्या लक्षात आलंच नाही गाव कुठलं आहे. आलं ना? तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का, हे गाव कुठलं आहे. तर आता असंच आम्ही पुढं जात असताना गाड्या मागून गाड्या एकमेकांना चिकटत होत्या. खरेदी शेतून गाड्या जात होत्या. ही वेस पाहिली ना तुम्ही? या रस्ता वेशीतून किती पहिल्यांदा छोटा गाड्या आहे. जात होत्या. पण आता नवीन रस्ता झाल्यामुळं रस्त्याच्या बाहेरून, वेशीच्या बाहेरून गाड्या जातात आणि वेशीमध्ये बाजार चांगला भरतो. तर मग आता आम्ही पुढं निघाल्यानंतर जवळ आम्हाला जिथं जायचं होतं तिथं आम्ही पोहोचलो. तर तुमच्याही लक्षात आलं असेल की आम्ही कुठं पोहोचलोय. तर मग आता आम्ही आलो मोठा देवीच्या मंदिराच्या जवळ. म्हणजेच इथून मंदिर तरी असेल 1-2 किलोमीटर, 2-2.5 किलोमीटरच्या अंतरावर असू शकतं. नक्की काय अंतर सांगता येत नाही मला, पण असू शकतं. तर मग आता आम्ही एकदम जवळ तुमच्याशी बोलता बोलता मंदिराच्या जवळ आलो, पायथ्याशी. या ठिकाणी नवरात्रामध्ये खूप गर्दी असते, कारण त्यावेळेस जत्रा भरलेली असते. देवीची 9 दिवस खूप मोठी जत्रा भरते. खूप गर्दी असते. जत्रा खूप मोठी भरलेली असते. 9 दिवस देवीचे वेगवेगळे कार्यक्रम चालू असतात आणि या ठिकाणी आल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही कडेने आपल्याला दुकानं दिसले. हे सगळे प्रसादाची दुकानं होती, हळदी-कुंकाची दुकानं किंवा देवीसाठी साडी-चोळीचे दुकानं किंवा खाण्यापिण्यासाठी थोडेफार दुकानं, असं अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी पोहोचलो. नंतर मध्ये टोल लागला, त्या ठिकाणी आम्ही 100 रुपयाची पावती पाडली डोंगर चढण्यासाठी आणि तसंच आम्ही डोंगरावर चढत होतो. तर उन्हाचा कहर जास्त असल्यामुळं गाडी ही तापलेली होती आणि गाडी चढायला थोडंसं अडचणच येते बरं का. कारण की काय होतं, वरून पण गाड्या फास्ट येत असतात आणि आपणही खालून चाललेलो असतो. पण आज काही एवढी गर्दी नव्हती, त्याच्यामुळं काय आम्हाला तसं काही वाटलं नाही. घाट तर हा वाकड्या-तिकड्याच वळणाचा होता बरं का. पण सावकाश चालल्यामुळं आम्हाला काही भीती वाटली नाही किंवा काही नाही वाटलं. मग आम्ही असंच चालत पुढं आलो. पुढं आल्यानंतर आम्ही पाहिलं की या ठिकाणी लोकं फोटो काढत होते. कारण तसं वातावरणही तसंच होतं बरं का डोंगरावरचं. आणि फोटोग्राफर आपलं पोट भरण्यासाठी इथं फोटो काढत होते. घाट तसा वळणाचाच होता बरं का. तर आम्ही असंच पुढं आलो. पुढं आल्यानंतर इथं रस्ता खूप अरुंद होता. पण काही दिवसापूर्वी इथं काम केल्यामुळं रस्ता रुंद झाला. तर पूर्वी खूप अरुंद रस्ता होता हा. मग आता आम्ही इथं बऱ्याच ठिकाणी बऱ्याच सुधारणा झालेल्या आहेत. मग आता रस्ताही खूप मोठा झालेला आहे. आम्ही पुढं आलो. पुढं आल्यानंतर जवळ देवीच्या मंदिराजवळ आलो. तर मग आज काही एवढी गर्दी नव्हती. आमचं दर्शनही खूप छान होणार होतं, हे तर मला माहितीच होतं. हे आहे मोठा देवीचं मंदिर आणि आता मंदिराचं कामही खूप भारी झालेलं आहे. मंदिराभोवतालचा परिसरही भारीच दिसत आहे. सगळीकडे झाडं लावलेली आहेत, वेगवेगळ्या प्रकारची मोठमोठी झाडं लावली. हे पहा मंदिर किती छान दिसत आहे आणि किती मोठा परिसर आहे.
या ठिकाणी ठळक अक्षरामध्ये सुस्वागतम असं लिहिलेलं होतं आणि त्याचबरोबर नो पार्किंगचा बोर्डही लावलेला होता. तसंच आम्ही पुढं गेल्यानंतर हा रस्ता तर खूप छोटा होता, पण आता खूप वाढवलेला आहे, रुंद केलेला आहे आणि गाड्या तर एकामागून एक चालूच होत्या. पण म्हणावं अशी काही गर्दी नव्हती, कारण इतर वेळेस गर्दी खूप असते. मंगळवारी, शुक्रवारी देवीच्या दर्शनासाठी खूप गर्दी असते. तर आता फायनली आम्ही देवीच्या एकदम जवळ म्हणजे मंदिराच्या पायऱ्यांपाशी पोहोचलेलो आहोत. तर इथला हा टर्न खूप धोकादायक आहे, कारण की समोरची गाडी आलेली आपल्याला अजिबात दिसत नाही. त्यामुळं हा रस्ता जास्त रुंदावला, त्यामुळं आता काही भीती थोडीशी कमी झालेली आहे आणि रस्त्याच्या पलीकडच्या साईडला तर दरीच होती. तर आता आम्ही फायनली एकदम देवीच्या मंदिराच्या पायथ्याशी म्हणजेच मंदिराच्या परिसरात गाडी पार्किंगसाठी जवळ आलेलो आहे. तर आता हे या ठिकाणी गाडी पार्किंगसाठी खूप चांगली सुविधा उपलब्ध झालेली आहे. पूर्वी गाडी खाली लावायला लागायची आणि पायऱ्या चढून वरती यायला लागायच्या. पण आता पायऱ्या चढायची काही गरज पडत नाही, कारण की गाडी एकदम मंदिराच्या दाराशी येऊन उभी राहते. तर हे पार्किंगसाठी भरपूर गाड्या होत्या आणि मंदिर या ठिकाणाहून तर खूप भव्य दिव्य दिसतं आणि भारी दिसतं. तर मग मग कसं वाटलं हे मोठा देवीचं मंदिर आणि पार्किंग इथली व्यवस्था? हे तुम्ही तर गेलेलाच असाल बऱ्याचदा. आम्ही नेहमीच जातो, पण यावेळेस जरा शांतता होती आणि गर्दी नसल्यामुळं आमचं दर्शनही चांगलं होणार होतं, हे तर आम्हाला माहितीच होतं. तर मग आता गाडी पार्किंगला लावली आणि आम्ही दर्शनासाठी वरती जाणार आहोत. या ठिकाणावरून मंदिराचं वातावरण काही वेगळंच दिसतं. तर हे मंदिर एवढं भव्य दिव्य आहे ना, आणि आत्ताच नुकतंच 1-2 वर्ष झाले असतील या मंदिराचं काम झालेलं. तर सुरुवातीला काही हे मंदिर एवढं मोठं नव्हतं, कारण आम्ही नेहमीच येतो या ठिकाणी मोहटा देवीला. कुलदैवत म्हणतात ना, म्हणून मग आम्ही पण कुलदैवताच्या दर्शनासाठी येत असतो. तर मग आता आपली गाडी पण पार्किंग करून झाली आणि आता आम्ही फायनली मंदिरात पोहोचलो. तर मंदिरातही जाताना आता हे अशा पद्धतीने लांबवून फेऱ्या मारून जावं लागतं. त्या ठिकाणी मला वातावरण आवडलं म्हणून मी थोडंसं बाहेर जाऊन शूटिंग काढलं आणि हे मंदिराचं कळस वगैरे तुम्हाला दाखवलेलं आहे. तर मंदिराच्या बाहेरच्या साईडनी मोठमोठी झाडं लावलेली होती आणि पक्ष्यांचा तर किलबिलाट इतका होता ना, चिवचिव चिवचिव चालूच होती. तर हे पहा किती मोठमोठी झाडं आहे, खाली डोंगर आहे आणि मोठा देवीचं हे भव्य दिव्य मंदिर आहे. तर आता इथून आम्ही पुढे दर्शनाला जाणार आहोत. तर या ठिकाणी मग विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती होती, महादेवाचं मंदिर होतं. या ठिकाणी आम्ही दर्शन घेतलं आणि पायऱ्या चढत फायनली आम्ही मंदिरात येऊन पोहोचलो. तर हे पहा मोठा देवीचा हा एकदम जवळचा भव्य दिव्य मंदिरातील आवारा. या ठिकाणी फोटो काढण्यास किंवा व्हिडिओ शूटिंग काढण्यास सक्त मनाई होती. त्यामुळं मग एकदम जास्त जवळून जाऊन मला फोटो व्हिडिओ काढता आला नाही. मग आम्ही दर्शन घेतलं फायनली, प्रसाद वाटला आणि खाली आलो. तर आमचं दर्शन खूप छान झालं. सगळेच आमची पूर्ण फॅमिली होती. तर मग दर्शन चांगलं झाल्यानंतर आम्हाला पुढं जायचं होतं. म्हणून मग जास्त वेळ काय तिथं मंदिराजवळ थांबलो नाही आणि ऊनही लागत होतं, त्यामुळं मुलंही थांबायला मागेनात. म्हणून मग पटकन आम्ही गाडीत बसलो आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. परतीच्या म्हणजे आम्हाला अजून दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं दर्शनासाठी. मग आम्ही त्या ठिकाणाहून दर्शन घेऊन निघालो. या ठिकाणी दर्शनासाठी भरपूर लांबून लांबून लोक आलेले होते. काही महाराष्ट्रातून होते, तर काही महाराष्ट्राबाहेरूनही लोक आम्हाला आलेले भेटले. तर मग त्यांच्याशी आमचं बोलणं झालं, पण त्यावेळेस मी काही शूटिंग काढू शकले नाही. म्हणून मग तसंच आम्ही पुढं निघालो. तर आता घाट उतरायची तयारी आमची सुरू झालेली आहे आणि घाट उतरताना कसं पलीकडून येणारी गाडी लवकर लक्षात येत नाही, म्हणून थोडं हळूहळूच पुढं जावं लागतं. या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड पण होते, कारण देवीच्या मंदिरापासून खाली उतरतानाच लगेच घाट सुरू होतो. तर आणि बिल्डिंगमुळं पलीकडून येणाऱ्या गाड्या काही लवकर दिसत नाहीत, म्हणून गाडी एकदम सावकाश चालवावी लागते. आणि आजूबाजूला सगळीकडं डोंगर आहे. एक साईडने देवीचं मंदिर आणि पलीकडच्या साईडनी एक खोल दरी आहे. आणि रस्ता वाढवल्यामुळं तरी इथं काही वाटत नाही बरं का आता. नाही तर पूर्वी रस्ता एकदम छोटा होता, त्यामुळे भीती वाटायची आपली गाडी खाली जाते की काय. तर हे पहा हे मंदिर इतकं भारी दिसतं ना इथून आणि खूप मोठं आहे. तर आता आम्ही घाट खाली उतरायला सुरुवात केलेली आहे. आता घाट उतरत असताना गाडी एकदम सावकाश चालवायला लागते आणि समोरून येणारी गाडी लवकर दिसतही नाही, कारण की जागेवर भरपूर वळणं आहेत. आता मंदिराचं कामही जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. रस्त्याच्या दोन्ही कडेला भरपूर झाडं लावलेली आहेत. आता ही झाडं मोठी झाली ना, मग भारी दिसणार आहे जाताना उतरताना. काही झाडं झालेली आहेत मोठी. तर आता आपण आलो आहे भक्त निवासपाशी. ज्यांची कुणाची राहण्याची सोय नाही ते लोक या ठिकाणी राहतात, मुक्काम करतात. आणि या ठिकाणी प्रसादालय पण आहे. प्रसादालय खूप मोठं आहे. दुपारी 12-12:30 वाजता देवीची आरती झाली की प्रसाद
त्या ठिकाणी महाप्रसाद मिळतो आणि त्यावेळेस गर्दी पण खूप असते. दर्शनाला आलेले जवळजवळ सगळेच भाविक दर्शन झाल्यानंतर देवीच्या महाप्रसादाचा उपभोग घेतात. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आपलं मोठा देवी दर्शन तर आता मस्त निवांत झालेलं आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा असाच एखादा नवीन ब्लॉग